वाईन शॉपचं काम. हा चल चल पोचलोय. ठेवू का? नमस्कार, अभय चव्हाण. हाय, मी स्वराली. एसी नाही वाटत इथं. काय म्हणते स्वराली, उशीर नाही ना झाला यायला? नाही नाही, तसा नाही झाला. हा माऊली बोला. अहो नाही नाही नाही, कोण ती अग्रवाल? अहो त्याला 18 घंटे दिली म्हणजे 18 फ्लॅट दिले. हा असं आहे ते. हा बरोबर, बोलू रात्री सविस्तर बोलू. अहो इथं एकीला आयुष्य जेवीत द्यायला आलोय आणि तुमचा मधीच फोन. ओके, मी निघालो टाइमावरच, पण ते आपलं वाईन शॉपचं काम चालू आहे ना. अच्छा, म्हणलं तिकडे चक्कर टाकावी. राहायला कुठं म्हणालीस तू? मी इकडे औंधला. औंधला? ते तुमच्या चौकीचे PSI साहेब आहेत ना, त्यांची आपली चांगली गेस्टल आहे बरं का. गेस्टल म्हणजे लाईक अ फॅमिली मेंबरच. कधी काय तुम्हाला प्रॉब्लेम आला डायरेक्ट फोन करायचा, म्हणजे गाडी उचलली, पकडून नेली, काही प्रॉब्लेम येऊ दे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे अजून तरी असा काही नाही आला प्रॉब्लेम, पण आला तर कळवीन. तुझे फोटोज बघितले मी, मला फॉरवर्ड केलेले. त्यात तू असा फार साधा आणि सिंपलच वाटतोयस. त्याचं काय, ते स्थळ बघण्यासाठी काढले होते ना फोटो. एकदम सिंपल नॉर्मलच. हा पण आपण पण नॉर्मलच आहे बरं का. नॉर्मलच राहिलं पाहिजे ना. काय लवकरच माज करायचा. शेट ऑर्डर सांगा ना. मला एक नॉर्मल सँडविच आणि कॉफी. नॉर्मल? नॉर्मल कशाला? टॉपचं घ्या ना, टॉपचं. अरे नाही, मला नॉर्मल आवडतं. इथंच तर मार खातो ना आपण. तुला एक गोष्ट सांगतो, हा वेटर म्हणजे त्यो आहे आणि सँडविच म्हणजे आपलं आयुष्य. हा तुला सँडविचचे 50 प्रकार सांगेल, पण ऍट द एंड डिसिजन तुझ्या हातात आहे ना. तुला नॉर्मल खायचंय का टॉपचं खायचंय? हा चॉईस नॉर्मल असेल तर विचार नॉर्मल. टॉपचा जगायचं असेल ना तर टॉपचा चॉईस पाहिजे. खरं आहे का नाही? ए जा एक टॉपचं सँडविच घेऊन ये. अरे नाही अभय, मला खरंच नॉर्मल सँडविचच आवडतं. तेच बरं बाबा. हा मॅडमची इच्छा, जा नॉर्मल सँडविच घेऊन ये. हे कॅफे तुझं आहे का? नाही आवडलं नाही का काय? जायचं का दुसरीकडे? अरे नाही, तसं नाही, छान आहे कॅफे. तो तुला शेट म्हणाला ना, म्हणून मला वाटलं मालक आहेस की काय. नाही नाही मालक नाही, पण तुम्हाला आवडला असेल तर घेऊन टाकतो. होतो ना मालक. आपला युनिफॉर्मच तसा आहे ना, त्यामुळे. आपला म्हणजे कसला युनिफॉर्म? ते डॉक्टरचा ऍप्रॉन, पोलिसांची वर्दी, बिझनेसमॅनचा कोट आणि पांढरा कडक खादीचा स्टार्च केलेला शर्ट म्हणजे शेटचा युनिफॉर्म. भारी आहे तुमचा युनिफॉर्म. मग बरं शेट का म्हणतात मग? ज्याचा असतो वेट तोच खरा शेट. फिल्म्स खूप बघतोस वाटतं, छान डायलॉग मारतोस. डायलॉग नाही, आता पिक्चर नाही बघत, डायरेक्ट बनवा लागतो. काय सांगतोस? तू बनवतोस? ते मराठी पिक्चरचं काम चालू आहे ना, त्यात इन्व्हेस्टमेंट केलेत, ते प्रोडक्शन सुरू आहे. अरे वा, चांगलं आहे की. शेट आता प्रोड्युसर पण आहेत. बर तू मगाशी काहीतरी म्हणालास, ज्याचा असतं वेट तोच खरा शेट का काहीतरी. ते म्हणजे कोणीतरी शेट म्हणलं की वजन ठरतं का? हा मग या इलेक्शनला कळून जाईल तुम्हाला पण कोणाचं किती वजन आहे ते. तुला पॉलिटिक्स मध्ये पण इंटरेस्ट आहे? इंटरेस्ट आहे म्हणून नाही, पैसा आहे म्हणून जायचंय. एवढं बाबा सगळे नशिबाने दिलंय, आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो ना. बरं मला सांग, निवडणुकीची तयारी कशी चालू आहे? अजून तारखाच डिक्लेअर नाहीत. एकदा का तारखा फिक्स झाल्या, घराघरात होम मिनिस्टर, बायकांचा हळदी कुंकवाचा मोठा प्रोग्राम आणि आपल्या पोरांसाठी सबसे कातील एकदम गौतमी पाटील. हा मग अख्ख्या गावात बॅनर, आणि बॅनरवर कोण? अभय चव्हाण. त्यात झाली तयारी. तुझं सांग, तू काय करते? माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय आणि आता जॉब शोधते. जॉब? काय करत आहे जॉब करायची? कशासाठी करते जॉब? पैशासाठीच ना. मग माझ्या एवढ्या उलाढाली चालू असताना तुला काय गरज आहे जॉब करायची? अरे पण माझं आधीपासूनच ठरलंय ना मला यात करिअर करायचंय. अगं मग आपण टाकू ना कंपनी, आपण देऊ ना लोकांच्या हाताला काम, आपण रोजगार उभा करू.
हा? आणि तुला जॉबच करायचा असेल तर आपला पंप आहे, हॉटेल आहे, अकाउंटवर मारणं ताबा. हा. तू फारच पुढे पोचलास. आपलं अजून लग्न नाही झालंय. माझ्या बाजूने तर सगळं ओके हो. तू बघ. ठीक आहे, बघू पुढे. मला सांग, तू काय करतोस रे नेमकं? म्हणजे तुझा बायोडेटा वाचला मी, त्यात कामाबद्दल काहीच मेन्शन केलं नाहीये. मला काय गरज आहे काम करायची? हॉटेल आहे, पंप आहे, वाईन शॉपचं काम चालू आहे, प्लॉटिंग आहे. दिवसभरात निवांत एक चक्कर टाकली, अख्खी सिस्टीम काम करते. हा? आपल्याला काय गरज नाही काम करायची. हा बोल संजय. हा? अरे तुला कितीदा सांगितलं, एवढं सांगाल तेवढं कर. ते क्रिकेट बिकेट, ते फुटबॉल व्हॉलीबॉल खो खो पेक्षा बक्षीस जास्त ठेव. अरे शर्यत आहे शर्यत, लोकांना वाटलं पाहिजे. हा आज हा ठेव. सॉरी बरं का, ते सारखं फोन येतात. सास सोडला आपलं बैलगाडा शर्यत आहे ना, या की तुम्ही पण. तुला आवड आहे बैलगाड्या शर्यतीची? हा चांगले शौक आहेत तुझे. ए शॉक बिक नाही. हा आपल्याला नाद आहे, नाद. आणि तो पण खानदानी नाद आहे आम्हाला. हा नाद एकच 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 बैलगाडा शर्यत. ते जाऊ दे. तुला सांग की तुला काय काय आवडतं? मला गाणी ऐकायला आवडतं. गाणी? मग आपलं गाणं ऐकलं का नाही? तुझं कुठलं गाणं? एक मिनिट. तुम्ही आपलं गाणं ऐकलं नाही मग काय ऐकलंय? हा स्वराली तुम्हीच नाही ऐकायचं म्हणजे? अभय अभय शेठ. हे एवढ्याचा कुणी बी सुट्टी द्यायची नाही. अभय शेठला हलक्यात घ्यायचं नाही. नाही 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 नाही. कसं आहे? वा, हा छान आहे. भारी आहे ना? हो. सगळ्या पोरांनी कॉलर ठेवून ठेवली. हा एकदम कडक. हा चांगलंय. अजून काय काय आवडतं म्हणत होता? अजून कुकिंग आवडतं, कुकिंग, वाचायला आवडतं, फिरायला आवडतं. फिरायला? मग गेला होता का नाही बँकॉकला? नाही, मी इंडियाच्या बाहेर नाही गेली अजून. आपण चाललोय ना पहिल्यांदा आउट ऑफ कंट्री. ते पोरं म्हटले ना शिरे झाली की ट्रिप पाहिजे आणि आउट ऑफ इंडिया पाहिजे. म्हणलं जाऊ, त्यात काय एवढं. आणि फिरलं पाहिजे ना. हा आमचा आजोबा म्हणला होता फिरलं पाहिजे, जग दुनिया बघितली पाहिजे. म्हणून फर्स्ट टाइम आउट ऑफ कंट्री. हा वा. ए ओके बनवलं ना एकदम. आपले खास पाहुणे आहेत बरं का. कसा आहे स्वराली, आपल्याला भेटायला आलेला आपण कधी उपाशी न चहा पिता पाठवतच नाही. घे ना. आता तुझं इतकं काम असतं त्याच्यामुळे भेटत असतीलच लोक तुला. चांगली माणसं कमवली असशील. तुला सांगतो, आपल्या बरोबर फक्त दोनच लोक इमानदारीत असतात. एक स्वतः आपण आणि दुसरं पैसा. त्यामुळं माणसं आधी पैसा कमवला पाहिजे. हा घरी कोण कोण असतं? आई, बाबा, मी आणि माझा लहान भाऊ. धाकटा काय करतो? त्याचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय. आता तोही जॉब शोधतोय. जॉब शोधतोय? उद्या त्याला महानगरपालिकेत पाठव. तिकडं माने साहेब आहेत, त्यांना मी फोन करून सांगतो टाकू चिटकून. अरे त्यांनी ऍक्च्युली दिला इंटरव्ह्यू, तर 2 आठवड्यात जॉईन करेल तो. असं आहे का? मग काय टेन्शन नाही. ठीक आहे मग. ए बरं, तू का नाही काही मागवलंस? घे ना काहीतरी. नको नको, तुम्ही खा. खावा ना तुम्ही. मी खाऊन आलोय. अच्छा, तू नेहमी असाच असतोस का? असं म्हणजे चांगलं नाही दिसत आहे का? चांगलाच दिसतोयस, पण असं हातात गळ्यात सोनं, जसे इस्त्री केलेले टापटीप कपडे, म्हणून विचारते. सांगितलं ना, हे आपलं काय नाही, सगळा त्याचा आशीर्वाद. त्यांनी दिलं, आपण घेतलं. हा पण आपण कष्ट करत होतो बरं का. मला सांगत कष्टाचा काय संबंध? होत्या त्या जमिनी विकल्यास आणि गुंठा मंत्री झालास. मग कष्ट कुठे आणि काय केलेस? अगं स्वराली, आमच्याकडे 18 गुंठे जमीन होती आणि त्यातली 9 गुंठे तर पडीक. आणि कशी करायची शेती? उपाशी मारण्यापेक्षा थोडीफार टाकली विकून, आला पैसा. त्यात काय एवढं? बरोबर, मिळाला पैसा. तुलाच नाही, बऱ्याच लोकांना मिळाला. साध्या घरातून बंगल्यात आलात, फॉर्च्युनर गाड्या आल्या, ही अशी 10-12 काय शेठ म्हणणारी पोरं जमवली. हवा तसा हवा तेवढा पैसा उधळला. पण ना, हळूहळू कमवलेल्या पैशानीच माणूस बाणावर राहतो, नाही का? बरोबर आहे तुझं म्हणणं. ज्यांच्याकडे जमिनी होत्या त्या त्यांनी विकल्या आणि अचानक श्रीमंत झाले. आणि बंगला, गाड्या, सोनं, बाई, दारू यात पैसा घालवला. पैशाबरोबर माझ पण येतो आणि माझाच पैसा संपतो. मी पण एक गुंठा मंत्रीच आहे काय. माझ्याकडे पण सोनं, बंगला, गाड्या आहेत. त्याचबरोबर फ्लॅट, वाईन शॉप, पंप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे गमावून कमवलं ना, ती शेती पण आहे.
मी पैसा खर्च नाही करत तर उधळतो, कारण तेवढा कमवतो. मोबाईलचे, गाड्यांचे, सोन्याचे शॉक आहेत मला. 5-5 लाख बक्षीस स्वतःच्या खिशातून देतो बैलगाडा शर्यतीवर. आधीच्या काळातला गुंटामंत्री नाही मी, डोक्याची आणि पैशाची किंमत असलेला गुंटामंत्री आहे. जेवढे पैसे घालवलेत ना त्याच्यात दुप्पट तिप्पट नाही तर चौपट कसे करायचे हे चांगलं माहिती आहे. म्हणूनच काय माझात आणि वजनात असतो हा गुंटामंत्री. स्वराली, ते तू लग्नाचं काय बोलली नाही. आपल्याला काय प्रॉब्लेम नाही बरं का. मी जरा कन्फ्युज्ड आहे. 2 दिवसात सांगू? काय विषय नाही, लाईफचा डिसिजन आहे, 15 मिनिटात थोडीच होणार आहे. मला काय प्रॉब्लेम नाही, शेवटी डिसिजन तुझा आहे. हा मग कळव. येऊ का? लग्नाला पण उशीर झालाय. हा बाय. काय सोडायचं कुठं? नाही हा? नाही, गाडी आहे. चल येऊ का? चला. काय कुठे गुंटामंत्री तुमचा? आमचा गुंटामंत्री इथंच तर आलता ना. आलता ना, गेला परत. अरे पाय निघता निघत नव्हता त्याचा. 100% भाऊ, पाय कसा निघणार? कॅफे आहे आशिष भाऊचा तसला, ट्रॅव्हलर्स कॅफे, ट्रॅव्हलर्स. भावांनो, आत्ता जी तुम्ही व्हिडिओ बघितलाय, मग आपला कवी असेल नाहीतर ह्यो गुंटामंत्री असेल, ही कॅफे जिथं शूट केलाय त्या कॅफेचे म्हणजे आमच्या इट्स यम्मीचे सर्वे सर्वा आशिष भाऊ इथं आहे. आशिष भाऊ, जरा आपला पत्ता सांगा. 11 रनवाना, कर्वे रोड, न स्टॉप, पाडळे पॅलेस शेजारी. इट्स यम्मी कॅफे. यम्मी कॅफे पण अख्खं इथं पाडाळ्यांचं पॅलेस आहे. व्हिडिओ शेअर करा आणि कॅफेला नक्की व्हिजिट करा. कॅफेला व्हिजिट पण करा आणि कॅफेला फॉलो बी करा. फॉलो पण तुम्हाला करा. ते इन्स्टाला दिसेल खाली त्याचं आपलं ऍड्रेस सगळा पिन केलेला असेल, त्याच्यामुळे नक्की व्हिजिट करा. आणि हा यम्मी कॅफे. आणि हा गुंटामंत्री कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. अभय चालतंय. अभय शेख. भाऊ हाय रॉयल हो, घाला. कारभार, रॉयल चल. कारभार. चर्चा बी जोरदार, चर्चा बी जोरदार. नावानं होतो या कल्ला, होणार की हलतो या अख्खा जिल्हा. हे येऊ द्याचा कुणी बी सुट्टी द्यायची नाही. अभय शेठला हलक्यात घ्यायचं नाही. येऊ द्याचा कुणी बी सुट्टी द्यायची नाही. अभय शेठला हलक्यात घ्यायचं नाही. नाही 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 नाही.